हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे आर.जे. मुस्कान आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आर.जे. मुस्कान या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी ऐकायला नो चार्ज या माझ्या शोमध्ये पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो सुद्धा खूप नवीन आहे आणि पुन्हा मी आज टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे. तो म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्या बाबतीत घडते तेव्हाच आपण बोलणार आहोत का? हां की नाही? आता तुमचं उत्तर काय असेल ते तुम्ही नक्कीच कमेंटमधून मला सांगा. पण त्या अगोदर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. आजूबाजूला कोणतीही गोष्ट घडत असेल आणि ती चुकीची असेल तर नक्कीच तुम्ही तुमचं मत ठामपणे मांडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या बाबतीतच आजचा हा टॉपिक आहे. टॉपिकला सुरू तर मी करणार आहे. त्याअगोदर मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर नक्कीच तुम्ही दिलं तर मला पण कळेल की नक्कीच तुमचं स्वतःचं एक मत आहे. तर आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे बांधकाम कामगारांची सुरक्षा महत्त्वाची. हा विषय कधी तुमच्या डोक्यात आला का? किंवा आजूबाजूला अशा काही घटना घडत असतील, त्या बाबतीत तुम्हाला कधी असं सहज विचार आला की खरंच की आपण हा विषय कधी आपल्या डोक्यात आला नाही किंवा याच्यावर आपण कधी विचार केला नाही. तर बांधकाम कामगारांची सुरक्षा महत्त्वाची का? तर आपणही कुठेतरी कामाला असाल, तेव्हा तिथे नक्की तुम्हाला सेफ्टी नसेल तर तुम्ही तिथे काम करणार का? तर नाही. तर त्याप्रमाणे बांधकाम कामगारांची सेफ्टी पण तेवढीच महत्त्वाची आहे. आज आपण ज्या घरामध्ये राहतो, त्या घराचं जे बांधकाम करतात ते कामगार, ते सुद्धा एका कुटुंबाचे प्रमुख असतात आणि त्यांची सेफ्टी ही जेवढी आपली महत्त्वाची, तेवढी त्यांच्या घरातल्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाची असते आणि ते स्वतः व्यक्तीसाठी पण खूप महत्त्वाची असते. त्यासाठी मला असं खास करून वाटतं, की कोणत्याही बिल्डिंगचे किंवा साध्या घराचे सुद्धा काम चालू असेल, नक्कीच त्यांनी त्यांची सेफ्टी कंपल्सरी आहे का हे बघूनच तिथे काम करायला पाहिजे. खूप मोठ्या-मोठ्या बिल्डिंग आपल्या देशात, शहरात आहेत. तर त्या खूप मोठ्या असल्या तरी पण किती मजल्याच्या असतील, पण त्यासाठी त्यांना त्या कामगारांना खाली जी जाळ्यांची सेफ्टी असावी, ही नक्की आहे का हे बघूनच त्या लोकांनी तिथे काम करणं महत्त्वाचं आहे. कारण की कधी काही होऊ शकतं हे कोणाच्या हातात नाही. जेव्हा बांधकाम करत असताना एखाद्या व्यक्तीचा पाय घसरून जर तो खाली अचानक पडला आणि जर जाळी नसेल तर नक्कीच त्याचा मृत्यू होऊ शकतो आणि त्या मृत्यूमुळे त्या व्यक्तीची पूर्ण जबाबदारी ही त्याच्या घरातल्या त्याच्या बायकोवर येऊ शकते आणि ती जबाबदारी जेव्हा एका महिलेवर येते आणि पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एक महिला कशी पार पाडणार हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांना तेव्हा जबाबदारी स्वीकारताना त्यांच्यासोबत कोणीतरी असणं खूप गरजेचं आहे आणि ज्या बिल्डरकडे ते काम करत असतं त्या बिल्डरनी सुद्धा त्यांना जेव्हा अशा एखाद्याची वैयक्तिक म्हणजे अशा कुठल्या बिल्डिंगवरून काम करत असताना जर त्यांचं असं निधन झालं तर नक्कीच त्या बिल्डरनी त्या घराची जबाबदारी घेणं खूप महत्त्वाची. त्यांना सहकार्य करणं खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं आणि त्यामुळेच कंपल्सरी जाळी असणं खूप महत्त्वाचं आहे त्या कामगारांसाठी. तर फर्स्ट म्हणजे जिथेही कामगार काम करत असतील बांधकाम, त्यांनी नक्की जर नसेल तर तिथे त्यांनी रिस्क घेणं खूप चुकीचं आहे. तिथे त्यांनी काम करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या-मोठ्या बिल्डिंग चालू आहेत त्या बिल्डरांनी नक्कीच अशा कामगारांना सेफ्टी देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मला असं वाटतं निधन झालं तर नक्कीच खूपच वाईट अ, त्या घरासाठी तर आहेच. पण त्याप्रमाणेच अपघात होऊ शकतो आणि त्या अपघातामध्ये त्या व्यक्तीचे हात, पाय किंवा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना काही इजा झाली म्हणजे त्या व्यतिरिक्त म्हणजे जर तो व्यक्ती कोमात गेला, त्याच्या डोक्याला काही मार लागला तर नक्कीच खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाते हे सगळं आणि त्या व्यक्तीला काहीच आठवू पण शकत नाही तो व्यक्ती जेव्हा तो कोमामध्ये असतो आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू पण होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे मी अपघाताबद्दल बोलत असताना एखाद्या व्यक्तीचा पाय अ, वरून पडल्यामुळे तुटला किंवा हात फ्रॅक्चर झाला तर नक्कीच तो कायमस्वरूपी अ, एक प्रकारे आदू होऊ शकतो आणि आयुष्यभर त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्या घरातल्या व्यक्तींना करायला लागतात आणि ऑलरेडी त्या व्यक्तीची सगळी जबाबदारी त्या घरातल्या महिलेवर असते आणि त्यातल्या त्यात ते आयुष्यभर आदू असल्यामुळे त्यांची सुद्धा जबाबदारी सगळं त्यांचं काम हे त्या घरातल्या महिलेला करावं लागतं. तर अशा गोष्टी घडाव्या नाहीत आपल्या
आजूबाजूला. त्यामुळे आपण नक्कीच चुकीच्या गोष्टींना तिथे थांबवणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की जेवढे आपण ह्या अशा गोष्टींबद्दल बोलायला पाहिजे, तेवढंच ते बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा आपल्या स्वतःची सेफ्टीसाठी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. जिथे आपल्याला सेफ्टीच नाही तिथे काम करणं पण चुकीचं आहे असं मला वाटतं. तर त्यानंतर शेवटचं असं मला वाटतं सांगावंसं वाटतं की जर असे कामगारांना जर सेफ्टी नसेल तर नक्कीच भविष्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये कामगारांची कमी ही दिसून येईल. आणि मला असं वाटतं की याच्यावर नक्कीच कन्स्ट्रक्शन लाईनमधल्या सगळ्याच व्यक्तींनी विचार करायला पाहिजे. आणि नक्कीच सरकारने कन्स्ट्रक्शन लाईनला असे नियम हे कंपल्सरी पाहिजे की जिथे जिथे मोटर कन्स्ट्रक्शन चालू असेल तिथे नक्की कंपल्सरी जाळी असणं खूप गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त कुठल्या त्यांना सेफ्टी त्या सगळ्या दिल्या पाहिजेत. आणि त्यासोबतच जर असा चुकूनही अपघात झाला, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्या अपघातामध्ये तो आदू झाला तर नक्की त्याची जबाबदारी ही त्या कन्स्ट्रक्शन लाईनमधल्या व्यक्तींनी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या घरातल्या लोकांना सपोर्ट मिळतो, त्यांच्या मुलांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक मदत होते आणि ते कुटुंब त्या गोष्टीतून सावरलं जाऊ शकतं. त्यासाठी नक्कीच सरकारने काही नियम आणि अटी या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मला असं वाटतं कंपल्सरी घातल्या पाहिजेत. आणि त्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे खास करून सरकारला की अजूनही वेळ गेली नाही. एक व्यक्ती जेव्हा एका घरातून नॉर्मली त्याचं निधन होतं, ते फक्त आपल्याला नॉर्मल वाटत असतं पण नक्कीच त्या घरातल्या व्यक्तींसाठी खूप मोठं त्यांच्यावर संकट आलेलं असतं. सगळ्या जबाबदारी एका महिलेवर येतात आणि ती महिला काय काय करू शकते हे सगळ्यांना माहिती आहे. महिला ही सक्षम आहे पण तरी पण त्या घरातली पूर्ण जबाबदारी तिच्यावर येते, तेव्हा नक्कीच तिला सहकार्य हे त्या कन्स्ट्रक्शन लाईनमधल्या लोकांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे माझं मत आहे. तर नक्कीच सरकारने ह्याच्यामध्ये दखल घेऊन काही नियम आणि अटी त्यांच्यासाठी दिल्या पाहिजेत. तर हे मला खास करून खूप दिवस झालं हा विषय माझ्या डोक्यामध्ये होता आणि नक्कीच आज मी तुमच्यासमोर तो मांडला. आणि हा विषय न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेला, पण न्यूजपेपरमध्ये फक्त टॅगलाईन होती बांधकाम कामगारांची सुरक्षा. पण त्याच्यामध्ये अशा काहीच गोष्टी दिल्या नव्हत्या. पण मला असं वाटलं की खरंच खूप ठिकाणी कन्स्ट्रक्शन लाईन चालू असताना असे अपघात होतात आणि ती न्यूज फक्त एका दिवसापुरती असते. पण आयुष्यभरासाठी त्या घरातली व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा त्या घरातल्या लोकांना काय सहन करावं लागतं हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे जेव्हा एक व्यक्ती एका घरामध्ये कमवणारी असेल आणि जेव्हा ती निघून जाते तेव्हा त्या घरावर काय संकट येते ते फक्त घरातल्या व्यक्तींना माहीत असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि अशा गोष्टींवर बोलायला पाहिजे. तर आजचा हा जो टॉपिक मला खरंच वाटतं मनापासून की अशा गोष्टी आजूबाजूला घडत असतील तर नक्कीच तुम्ही त्याच्यावर बोलायला पाहिजे. आणि आपल्यापर्यंत ह्या गोष्टी येतील आपल्या बाबतीत तेव्हा आपण बोलणार हे चुकीचं आहे. अजूनही वेळ गेली नाही, आजूबाजूला काही चुकीचं घडत असेल तर नक्की त्याच्यावर बोलत जावं. आणि आजचा हा जो टॉपिक होता बांधकाम कामगारांची सुरक्षा महत्त्वाची, हा कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा. आणि त्यासोबतच तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि खूप खूप हॅपी राहा. आणि दुसऱ्यांना पण हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत ऐकायला विसरू नका. ऐकायला नो चार्ज. मी लवकरच पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन येतो. तोपर्यंत बाय बाय. लव यू.